नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजपासून आपली पुढची जी एक 8-10 ते व्हिडिओची सिरीज असेल ती फार वेगळी असेल आणि ती काय असेल हे आपण आता समजून घेऊया. आपण बाहेरच्या देशातली म्हणजे भारतातली जी शेती आहे आणि बाहेरच्या देशातली जी शेती आहे याबद्दल दरवर्षी एक 15 दिवस बाहेरच्या कुठल्या तरी देशात जाऊन तिथं शेती कशी होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार होतो. तर आपण पहिलं यामधली जी सिरीज आहे या वर्षीची ती आपण ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे आणि जो देश आहे या देशामध्ये कशी शेती केली जाते, तिथं कुठली पिकं घेतली जातात आणि मग त्याच पिकाच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिस किंवा आपल्या त्या पिकाबद्दल इथं या देशामध्ये काय कशा प्रॅक्टिसेस केल्या जातात आणि मग आपल्या देशात कसे आहेत याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर आजची ही जी सिरीज बाहेरच्या देशातली आहे अब्रॉडची ती आपण मेलबर्न या शहरापासून ऑस्ट्रेलियामधून सुरू करत आहोत. तर मित्रांनो, आज आपण या फार्मवर आलेला आहोत. टोरेलो हा पेनिन्सुला जो प्रोव्हिन्सेस आहे ऑस्ट्रेलियामधला, जो मेलबर्नपासून 90 ते 92 किलोमीटर आहे, इथं आपण आलेला आहोत. आणि हा जो फार्म आहे हा फार्म तसा आपण निवडताना छोटा फार्म निवडलेला आहे, कारण आपल्याकडची जी शेतकऱ्याकडेची शेती जी असते ती 1-2 एकर 4 एकर 10 एकर फार तर असते. आणि मग बाहेरच्या देशातली जर शेतीचा विचार केला तर इथं 100 एकर 200 एकर 400 एकर इव्हन 1000 एकरपर्यंतचे एक फार्म आहेत. आणि मग त्या शेतकऱ्याकडे जे समजा 100 एकरचं एखादं फक्त पीक घेतलं जातं आणि आपल्याकडे ते 2 एकर 4 एकर असेल तर त्यामुळे तिथली टेक्नॉलॉजी आणि आपली टेक्नॉलॉजी फार ऑलटुगेदर वेगळी असते. त्यासाठी आपण आज जो पहिला फार्म निवडलेला आहे तो हा टोरेलो फार्म आहे. हा 26 हेक्टर म्हणजे 26 दोन्ही 52 आणि पुन्हा 13 म्हणजे जवळपास 70 एकरचा प्लस मायनस 70 एकरचा फार्म आहे. आणि हा 70 एकरच्या फार्ममध्ये ते सगळ्या प्रकारचे इथं जे आहेत ते फुलाचं प्लांटेशन करतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे फ्रूट क्रॉप आहेत, त्यांच्यानंतर व्हेजिटेबलमध्ये सगळे प्रकार ते आहेत. आणि ते कुठले कुठले प्रकार आहेत ते आपल्याला मी स्टोअरमध्ये गेल्यावर दाखवणार आहेत. इथं शेतकरी जनरली काय करतात की त्यांच्याकडे जेवढं काय प्रोड्यूस तयार होतं ते रोड साईडला त्यांचे स्वतःचे छोटे मॉल असतात आणि ते स्वतःच्या ट्रेंडनं विकतात. जसं आपण आज आहे हा 26 हेक्टरचा फार्म असून सुद्धा त्यांनी टोरेलो म्हणून त्यांचा ब्रँड तयार केलेला आहे आणि त्या ब्रँडचं त्यांचं शॉप असतं प्रत्येक ठिकाणी आणि त्या स्वतःच्या ब्रँडनं ते विकतात. आता सध्या ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर त्यांचं मेजर डिमांड ही ऑर्गॅनिकवर आहे. आणि मग ऑर्गॅनिक आपल्याकडे खूप भारतामध्ये ऑर्गॅनिकमध्ये खूप बोललं जातं. मेघालयसारखं राज्य किंवा आणखीन हिमाचल प्रदेशसुद्धा आता ऑर्गॅनिकमध्ये चाललं आहे. इथं सगळ्यात जास्त प्रीमियम प्राईस हे ऑर्गॅनिक मिळते. आणि आपल्या ज्ञाना शेतीमध्ये आपण सध्या ऑर्गॅनिकवर फार भर देत नाही, कारण आपल्याकडे 146 कोटी जनता, एवढं पिकाचं वैविध्य आहे. आणि मग गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वगैरे जे कन्सेप्ट आहे ते आपल्या शेतकऱ्याला शक्य होत नाही करायला. म्हणून आपण सध्या रेसिड्यू फ्री किंवा रासायनिक अंश मुक्त जे अन्न कसं तयार होईल आणि त्यासोबत माझ्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल यावर आपण ज्ञाना शेतीमध्ये जास्त भर देतो आहे. आता हा तो आपल्याकडे फॉर्म दिसतोय हे त्यांचं फ्लॉवरचं पीस आहे. यांनी काय केलं, हे 26 हेक्टर जे शेती आहे ती त्यांनी एक 8-9 कुटुंबाला त्यांनी लीज केलेली आहे, म्हणजे भाडे तत्वावर दिलेली आहे. आणि ती 8-9 कुटुंब इथं एक आता हे फुलाचं प्लॉट आहे, दुसरा पलीकडे म्हणजे भाज्याचा आहे, त्याच्या पलीकडे फळाचा आहे. तर अशा पद्धतीने ते इथं सगळ्या लोकांना त्यांनी लीजसुद्धा ठेवताना फार कमी क्षेत्रावर म्हणजे कमी किंमत घेतलेली आहे, जेणेकरून ऑस्ट्रेलियामध्ये तशी शेती करणं फार अवघड झालेलं आहे. लोक मिळत नाहीत, जसे सगळीकडेच प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे ते कमीत कमी पैशावरती शेती त्यांना लीजवर देत आहेत आणि त्यांच्याकडून जे प्रोड्यूस होतं ते इथं सपोज आपण आता ह्याच्यानंतर जे मार्केटमध्ये जाणार आहे तिथं विकत आहेत. आता हे ओनर जे आहे जे 26 हेक्टरचे त्यांचं काय म्हणणं येतं आहे की आम्ही कमीत कमी फी का घेतो, का तर शेती ही ऑस्ट्रेलियामधली झाली पाहिजे. आणि मग त्यांचा शेती कल्टिवेशनमध्ये येते, मशागतीमध्ये राहते, पिकं तयार होतात आणि त्यांच्या स्वतःच्या स्टोअरमध्ये विकायला येतं. त्यांचा ओनरचा जास्त भर हा शेती कल्टिवेशनमध्ये वहिताखाली राहावी आणि आपल्या फार्मच्या गेटला ते जे प्रोड्यूस होईल ते स्वतः विकावं. इथं त्यांच्याकडे मिडलमॅन कुणीच नाही. म्हणजे आपल्याकडे जसं असतं ट्रान्सपोर्ट करा, मग म्हणजे वाहतुकीला गाडीचं भाडं द्या, त्यानंतर मग वाहतूक घेऊन कुठेतरी जावा, त्याच्यानंतर पुढे जाऊन ते
आडतीवर विका, मग तिथून पुन्हा होलसेलर, रिटेलर आणि मग ग्राहक मध्ये जे गॅप राहतो, जो की समजा मेथीची जुडी जर 2 रुपयाला शेतकऱ्याला विकली तर खाणाऱ्याला 20 रुपयाला मिळते, तसा इथं कन्सेप्ट नाही. इथं समजा 2 रुपयाला घेतली तर इथं 4 रुपयाला विकू शकतात. म्हणजे 20 रुपयाला जर गड्डी विकायची असेल तर शेतकऱ्याकडून ते ज्यांना त्यांनी लीजवर शेती दिली ती 8-9 रुपयाला 10 रुपयाला घेतील आणि 12 रुपयाला 15 रुपयाला विकतील. त्यामुळे मिडलमॅन इथं कुणी राहत नाही. त्याच्यामुळं जे स्वतः कष्ट आहेत, ज्यांना लीज घेतलेली त्यांनाही परवडते आणि विकणारालाही परवडते, अशा प्रकारचं मॉडेल आहे. आता यानंतर आपण आज स्टोअरमध्ये जाऊ, इथं काय काय फळं आणि भाजीपाला ते तयार करतायत. किंवा आता हे जे टॉरेलोचं त्यांचा ब्रँड आहे, टॉरेलो फार्म, ते आता ह्या ज्या 26 हेक्टरमधून जे भाजी फळं तयार होतात ते इथं विकायला ठेवले आहेत. तिने किती सुंदर मांडणी केलेली बघा मित्रांनो. फळासाठी वेगळे बॉक्सेस केलेले आहेत, हे सगळे वुडन बॉक्सेस आहेत. त्यानंतर त्यांना जर हे 2-2 किलोचे पॅक करून ठेवलेले आहेत. इवन कुणाला जर हे ॲपल कसं आहे खायचं असेल तर इथं त्यांनी कट करून ठेवलेलं आहे. त्यासोबत हे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं त्यांनी विक्रीला पण ठेवलेले आहेत आणि प्लांट पण ठेवलेले आहेत. आता इकडे बघा, हा बटर नट्स म्हणून म्हणतात. त्यानंतर हे सॅलडसाठी ओनियन आहेत, हे पंपकिन आहेत, म्हणजे आपल्याकडचा भोपळा आहे. आता हे भाजीपालासुद्धा विकायला ठेवलेले आहे. त्या बाजूला ते ऑर्गॅनिक कंपोस्ट, म्हणजे जे स्वतः स्वतःच्या घरी नेण्यासाठी त्यांना जर खत पाहिजे असेल तर हे त्यांनी आपल्याकडचं जे शेणखत म्हणतो किंवा कंपोस्ट म्हणतो ते ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं सीड बॅग ठेवलेले आहेत आणि काही फ्लावर प्लांट्स जे रस्त्यावरचे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना जे काही छोटे मोठे घरामध्ये कुंड्यात ठेवायचे ते ठेवलेले विकायला. म्हणजे मार्केटिंग जर करायचं असेल तर तुम्हाला कसं ग्राहकाला जे लागेल, माझ्याकडे जो माणूस येतो आहे त्यासाठी जे जे लागेल ते तुम्हाला ठेवावं लागेल, त्या पद्धतीनं त्यांनी इथं केलेलं आहे. आता आपण आत जाऊ. आतमध्ये त्यांनी सगळं कसं त्यांचं प्रोड्यूस जे इथले शेतकरी करतायत त्यांचे ते हा पालक आहे. आपल्याकडचा पालक थोडा ग्रीन असतो किंवा येलोइश असतो. आता हे फ्लॉवर पॉट आहेत. त्याच्यानंतर ही शतावरी आहे मित्रांनो, ह्याला ॲस्परेगस म्हणतात. हे $17.50 $17.50 पर kg आहे. हे आपल्या नाशिक वगैरे भागात बरीच मंडळी करतात. त्याच्यानंतर हे छानपैकी टोमॅटो आहेत. त्यांनी म्हणजे काढतानासुद्धा कसे काढलेत बघा. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे, दिसायला एकदम छान दिसावं, घेणाऱ्याला सुंदर वाटावं. त्याच्यानंतर हे फ्रेश व्हेजिटेबलमध्ये आहेत. हा फ्लावर आहे, हे आपल्याकडे असते. त्याच्यानंतर हे मेथी आहे. त्याच्यानंतर पर्सली जी म्हणतो आपण ते आहे एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये. त्याच्यानंतर हे ब्रोकोली आहे. समोर जर पाहिलं आपण तर 2 प्रकार कांद्याचे आहेत. आपल्याकडचा तो लाल असतो आणि ह्यांचा थोडा वेगळा असतो. हा युरोपियन कंट्रीमध्ये पण हाच चालतो जास्त, कारण हा कमी तिखट असतो. ही वेगळ्या प्रकारचे कांदे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ॲपल आहेत. नंतर तिथं ऑर्गॅनिक स्प्रिंग गार्लिक आहे मोठा, याला एलिफंट गार्लिक पण म्हणतात. ही एकच कुडी आहे, कुडी म्हणतो आपण. आणि आपल्याचा जो बल्ब असतो तो मोठा असतो असा. हा बल्ब आहे, हा कच्चा आहे. त्यानंतर हा पिकल्यानंतर किंवा मॅच्युअर झाल्यावर एवढा होतो. आणि हे सॅलडसाठी हे आहे. त्याच्यानंतर पुढं लेटूस आहे, जे की जास्त हे म्हणजे ह्याच्यासाठी जातं आपल्याकडे, सॅलडसाठी जे जातं ॲटम. तशी ही मंडळी खूप हेल्थ कॉन्शियस असतात. खाण्यासाठीच नाही तर बाकी त्याच्यामध्ये रेसिड्यू आहे का, विषाचं प्रमाण किती आहे हे मेजर इथं जर पाहिलं तुम्ही तर जास्तीत जास्त मटेरियल तुम्हाला कच्चं खाण्यासाठी किंवा सॅलड खाण्यासाठीचा उपयोगी आहे. हे ब्रोकोली आहे. आपल्याकडे हा गाजराचा प्रकार आपल्याकडे पण असतो, पण इथला थोडा येलोइश कलर आहे. आपल्याकडे जो असतो तो जास्त रेड आहे, ती ब्रोकोली आहे. हे गाजर, हे पण आपण परवा एक गाजराचा व्हिडिओ पण केला होता. आपल्याकडे थोडी मोठी साईज असते. ही सेलरी आहे. ही सगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल आपल्याकडे बरेच शेतकरी करतात पण, आणि त्यांचे जे सुपर मार्केटसोबत त्यांचे टायअप पण आहेत. हे सगळे ब्रोकोली, ही टर्निप्स आहेत. नंतर हे बीट आहे. यांच्याकडे बीटामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक थोडं बिग साईज आणि छोटं साईज. आणि सगळे एक कोबी आहे, रेड केबी आपल्याकडं पण तयार होतो. हा बीटरूट आहे, हा ग्रीन कॅबेज आहे.
हे रेपिनी झुकिनी टाईपमध्ये आहे आणि हे बीट पण आहे. असं हे बटाटा आहे. बटाट्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत त्यांच्यामध्ये. आपण जर हे पाहिले तर हे थोडा रेडिश आहे, हा आपल्याकडे मेजर येतो, हा रेडिश आहे आणि हा बेबी बटाटा म्हणल्यासारखा थोडा लॉंग असतो. अशा प्रकारे हे. आणि इथं जो कन्सेप्ट त्यांचा आहे यांचा मेन कन्सेप्ट असा आहे की माझ्या फार्मवर जेवढं तयार होईल ते मी स्वतः जास्तीत जास्त विकल माझ्या जागेवर. आता ह्याच्यानंतर जे राहिलेलं मटेरियल असते ते त्यांच्याकडे काही त्यांच्याकडे ते काय करतात, त्यांच्याकडे काही रेस्टॉरंटची चेन आहे, त्यांना ते सप्लाय करतात आणि त्याच्यापेक्षा जास्त जर शिल्लक राहिलं तर ते मग स्वतः ड्राय किंवा फ्रीज करतात किंवा प्रोसेसिंग करतात. आता इथं हे ॲव्होकॅडो आहे आपल्याकडं खूप. ह्याच्यावर आता ह्याच्याबद्दल लोकांचा इंटरेस्ट ॲव्होकॅडोचा वाढत चाललेला आहे आणि बरेच लोक आजकाल आपल्याकडे ॲव्होकॅडोची लागवड म्हणतात. हे ऑर्गॅनिकली ग्रोन आपल्या ह्याच्यासारखं आहे, सुरण का काहीतरी म्हणतात त्याला. त्यानंतर हे बेबी ऑरेंज आहेत, हे ऑरेंज आहेत. हे संत्रा आहे. आपल्याकडचे जे लिंब आहेत मित्रांनो, ही आपल्याकडची लिंब एवढी साईज असतात, पण हे फार इकडे कमी चालतात. ही मोठी, ही ॲक्च्युली यांच्याकडची लिंबाची साईज आणि ही खूप मोठ्या प्रमाणात याचं प्लांटेशन ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि हे पण लोक मागत आहेत. आता हे नेव्हल ऑरेंज म्हणून आपल्याकडं जो पंजाब हरियाणामध्ये होतो किंवा आपल्या विदर्भात जो ऑरेंज होतो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. आपल्याकडे तो पंजाब हरियाणा म्हणतो त्याला किन्नो म्हणतो आपण आणि आपल्याकडे जे म्हणतो त्याला संत्रा म्हणतो. ही संत्रा आहे, परंतु ह्याची साड थोडी घट्ट आहे आणि थोडी साईज लहान आहे, पण खायला खूप छान आहे. हे लिंब आहेत. याप्रमाणे हे असं शेतकऱ्याचं स्वतःचं प्रोडक्शन करायचं, स्वतः शेतावर तयार करायचं. ते स्वतःला आता ते मॅनेज होत नाही म्हणून त्यांनी लीजवर दिलेलं आहे, काही काळासाठी त्यांनी भाडेतत्वावर दिलेले आणि ती जवळपास 26 हेक्टरचं टोटल प्रोड्यूस इथं आणतात, विकतात. आज सुट्टी नसूनसुद्धा मित्रांनो आपण जर पाहिलं मार्केटमध्ये त्यांच्या तर खूप सारी गर्दी आहे आणि त्यांचं 80% प्रोड्यूस हे जागेवर विकलं जातं. अशा प्रकारे आज आपण पहिला व्हिडिओ आपला ॲब्रॉडचा जो म्हणजे बाहेरच्या देशातला पहिला व्हिडिओ केला आहे आणि मी जसं मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं आपण यापुढं दरवर्षी 15 दिवस तरी ज्या देशामध्ये शेती आणि आपल्यासारखी किंवा आपली पिकं घेतलेली शेती केली जाते याच्याबद्दल आपण बोलत राहणार आहोत. आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या. या सगळ्याचा उद्देशच एक आहे की आपण काय करतो हे आपण बाहेरच्या लोकांशी जर आपण म्हणलं ते लोक काय करतात. इथलं एकच थीम आहे की ते स्वतः प्रोड्यूस करतात, स्वतः विकतात. त्याच्यामुळे त्यांना जे मधल्या चेनमध्ये जो खर्च होतो मग ट्रान्सपोर्टपासून प्रत्येकाचं कमिशन ते कमी होतं आहे. त्यामुळं त्यांना शेती परवडते शकते. तशी आपल्याला हे आपल्या पद्धतीनं वेगळा विचार करून आपल्याला शेतीचा उत्पादन खर्च कमी करायला पाहिजे. अन्नातलं विष कसं कमी होईल, खाणारासाठी ती योग्य कसं राहील, म्हणजे शेतकऱ्याची फायद्याची, खाणाराची आरोग्याची अशी ही आरोग्यदायी शेती करण्यासाठी आपण हा ज्ञान शेतीसाठी प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो आज इथं थांबू. आपल्याला आवडलं तर लाईक करा किंवा शेअर करा. ह्याच्यापेक्षा मी असं सांगेल की आपल्याला हे काही ज्ञानाचं कामाचं वाटतं आहे का आणि आणखीन काय करायला पाहिजे याच्याबद्दल आपले काय सूचना असतील तर नक्की द्या. धन्यवाद.